हाय मित्रांनो, मी अरुंधती. हा मेकअप कसा केलेला आहे हे जर तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हा जो मेकअप मी केलेला आहे तो फक्त आणि फक्त कन्सिलरवरती केलेला आहे. चला तर मग बघूया कसा केलेला आहे हा मेकअप. सगळ्यात अगोदर मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कसा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्याला. माझ्या चेहऱ्यावरती खूप पिगमेंट आहेत, ते मी कशा पद्धतीने हाईड केलेत ते तुम्ही बघू शकता. मी ऑरेंज करेक्टर आणि कन्सिलर एकत्र करून शेड तयार केलेली आहे आणि ती मी फेसवरती सगळीकडे लावून घेऊन ब्लेंड केलेली आहे. जर तुम्हाला पिगमेंट किंवा डार्क स्पॉट नसतील तर तुम्ही तुमच्या स्टोनचं जर कन्सिलर लावून घेतलं तरीही चालू शकतं. आता मी माझ्या चेहऱ्यावरती हायलाईट करून घेते. त्याच्यासाठी लिक्विड कन्सिलर घेतलेला आहे मी हायलाईट करण्यासाठी. मी ते ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्या जर फेसवरती डार्क स्पॉट किंवा पिगमेंटचे जर डाग नसतील तर तुम्हाला ऑरेंज करेक्टर वापरायची काही गरज नाही. आणि तुम्ही बघू शकता माझं कन्सिलिंग पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे. आता मी लूज पावडरनी म्हणजेच ट्रान्सल्युसंट पावडरनी घेतलेली आहे आणि त्याच्या याने आपला बेस पूर्णपणे लॉक करून घेते मी. आणि सोप्यात सोपी टेक्निक मी वापरलेली आहे. तुम्हाला छोट्या मोठ्या प्रोग्रामसाठी जर हा मेकअप करायचा असेल तर तुम्ही सहज पटकन हा मेकअप करू शकता. असा मी मेकअप तुम्हाला आज दाखवते. आणि अशा पद्धतीने मी माझा बेस पूर्णपणे करून घेतलेला आहे लॉक. बघू शकता मी पूर्णपणे प्रेस करून दाखवते कसा लॉक झालेला आहे. आणि आता आपण करणार आहोत ब्लशर. मग त्याच्यासाठी मी लिक्विड ब्लश घेतलेला आहे की जो आपल्या स्किनमध्ये अगदी स्मर्च चांगला होतो आणि नॅचरल लुक दिसतो. आणि मला माझा लुक हा नॅचरल लुक तयार करायचा आहे, त्याच्यासाठी मी लिक्विड ब्लश घेतलेला आहे. आणि लिक्विड ब्लश हा खूप छान मर्च होतो आपल्या स्किनवरती आणि आपण ब्लेंडरच्या सहाय्याने तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ब्लेंड झालेलं आहे. आता मित्रांनो, आपल्याला आय मेकअप करायचा आहे. त्याच्यासाठी मी कन्सिलर घेतलेला आहे, तो आपण ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून लूज पावडरने सेट करायचा आहे. आणि आपण कमीत कमी प्रोडक्ट वापरून हा कमी वेळात मेकअप एवढा सुंदर करू शकतो. आणि आता आपण ब्राऊन शेड घेतो आहे आय मेकअपसाठी, लाईट ब्राऊन. आणि मला सोबर आय मेकअप हवा आहे, त्याच्यासाठी ब्राऊन शेड आणि ब्लॅक शेड अशा दोनच शेड वापरलेले आहेत. आणि त्याच्यावरती मी शिमर यूज करते की जो आपल्या आय पॅलेटमध्ये असतो आणि तोच मी यूज केलेला आहे. आणि कशा पद्धतीनं दिसतो आहे तेही बघा. सुंदर असं माझं आय मेकअप झालेलं आहे. आणि आता मी आयलायनर लावते आणि तेच आयलायनर मी आता स्मच करून घेणार आहे ब्रशच्या सहाय्याने. आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी आयलायनर केलेलं आहे. या ब्रशच्या सहाय्याने आपल्याला स्मच करायचं आहे की जेणेकरून ज्या लोकांना आयलायनर लावता येत नसेल, विंग लायनर करता येत नसेल, त्यांनी अशा पद्धतीने सोपी टेक्निक वापरून ब्रशचा वापर करून आय मेकअपला छान लुक देऊ शकतो आहे. मी इथे दुसऱ्या डोळ्यालाही आयलायनर लावून तो स्मर्च करून घेते आणि दोन्ही डोळ्यांचे छान असे आय मेकअप सुंदर असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मला मित्रांनो काजळ लावायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काजळ काही लावलेलं नाही. आता आपण करून घेऊया आयब्रो फिल. आणि अशा छान पद्धतीने सुंदर असे माझे आयब्रो फिल केलेले आहेत मी. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींनो, माझा चॅनल हा यूट्यूबवरती नवीन आहे आणि माझ्या चॅनलवरती असे छान छान तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या लोअर लॅशला मी ब्राऊन शेड लावून घेतलेली आहे. ॲक्च्युली मी काजळ लावलेलं नाही, त्याच्यामुळे मी ब्राऊन शेड लावून घेतलेले. त्याच्यामुळे डोळे कसे असे बोलके छान दिसत आहेत. आणि आपण आता मस्करा लावून घेतो आहे. बघा तुम्ही कसे डोळे छान झालेले आहेत माझे. इथे मित्रांनो, तुमच्या आवडीचा कोणत्याही ब्रँडचा मस्करा तुम्ही यूज करू शकता. मी आता लावते लिप लायनर आणि तो आहे स्विस ब्युटीचा. आणि आता आपण लावून घेऊया लिपस्टिक. ती आहे स्टेक्स्टेनो या ब्रँडची, मॅट लुक आहे. खूप छान असा मला रिझल्ट आला त्याचा, त्याच्यामुळे मी ती यूज करते. आणि तुम्ही बघू शकता माझा असा सुंदर असा लुक झालेला आहे. आता आपल्याला हा जो मेकअप केलेला आहे तो पूर्णपणे करून घ्यायचा आहे लॉक. तो त्याच्यासाठी मी कॉम्पॅक्ट यूज केलेला आहे. फॉरएव्हर 52चं कॉम्पॅक्ट आहे, फेअर शेड. आणि कॉम्पॅक्टने काय होतं की आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग चांगला टिकतो. आणि तुम्ही बघू शकता किती छान माझा मेकअप झालेला आहे. हा मेकअपला फिक्स करण्यासाठी मी युरोप गर्लचा ग्लो मी मेकअप फिक्सर यूज केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर माझा मेकअप झालेला आहे. आपण फक्त आणि फक्त कन्सिलरवरती हा मेकअप केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा मेकअप मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढे माझ्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. म्हणजे पार्टीवेअर मेकअप असू दे किंवा शॉपिंगला जाताना मेकअप असू दे किंवा ब्राईडचा मेकअप असू दे, अशा भरपूर अशा मी मेकअप छान छान घेऊन येणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर हे नक्की करा. बाय बाय मैत्रिणी.